पुसद शहरातील पूस नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्यानं गेल्या 2 वर्षांपासून नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र ठेकेदाराकडून सतत होणारा विलंब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा उदासीनपणामुळे हे काम रखडलं आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा ताण पडताना दिसत आहे. सध्या अर्धवट अवस्थेतील पुलामुळे यवतमाळ दिग्रस पुसद महामार्गावरील वाहतूक एकाच मार्गावरून वळवण्यात आली आहे. परिणामी सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळा, कॉलेजांची वाहने, रुग्णवाहिका, भाजीपाला आणि इतर मालवाहतूक करणारी वाहने तासनतास अडकून पडतात. याचा थेट फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की पुलाचं काम गेल्या 1.5 वर्षात फक्त 40% पूर्ण झाले. ठेकेदार कामगारच ठेवत नाहीये. मशिनरी दिसत नाहीये. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महिन्यातून एकदा तरी साईटला येतात की नाही याची शंका आहे. इकडचे आमदार आणि खासदारांनी देखील याकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाहीये. वाहतूक पोलीस मात्र दिवसभर रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहने सोडल्यानं वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांनाही मर्यादा पडत आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा पूल 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. आता 2025 उजाडली तरी काम रखडलेलंच आहे. यामुळे पुसदकरांना रोज त्रास सहन करावा लागतोय. पुसद ते दिग्रस मार्गावरून जाणारा हा महत्त्वाचा पूल लवकरात लवकर पूर्ण होईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागू नये. तोपर्यंत मात्र वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा त्रास असाच सुरू राहणार.